जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र वैभव स्वागत करीत आहो आपल्या या युट्यूब चॅनलवर वैभव पाटील महाराष्ट्र। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, आपला थंबनेल बघून तसं तर तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ आज कशावर होणार आहे। तर आपला व्हिडिओ होणार आहे आज मेडिकल साठी, म्हणजे आर्मी, अग्निवीर किंवा एसएससी जीडी असो किंवा कोणतेही पॅरामिलिटरी फोर्स असो, याच्यासाठी मेडिकलमध्ये काय काय चेक होते आणि काय काय तुम्ही सर्व तुमचं क्लिअर ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मेडिकलमध्ये बाहेर नाही बसाल। नाही तर किती पण अभ्यास केला आणि मेडिकलमध्ये बाहेर झालो ना मित्रांनो, खूप जास्त खराब वाटते। एक वेळ एवढं खराब वाटत नाही पेपरात कटेल माणसाला, एवढं मेडिकलमध्ये कटलेल्या माणसाला खराब वाटते, कारण की मी स्वतः त्या स्टेजमधून गेलेला आहो मित्रांनो। म्हणून मला असं वाटते की माझ्या सारखे तुम्ही पण मेडिकलमध्ये फेल नाही झाले पाहिजे, म्हणून मी त्याच्यासाठी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्या तुम्ही चांगल्या ऐकाव्या अशी माझी इच्छा आहे। आणि कोणी मेडिकलमध्ये फेल नाही झालं पाहिजे पेपर काढून, असं पण मला वाटते, म्हणून मी हे काही माझ्या टिप्स शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा झाला पाहिजे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, अशी मी आशा करतो, कारण की या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे टॉपिक होणार आहेत। अभ्यासासोबत तुमचं फिजिकल फिटनेस इतकं जरुरी आहे मित्रांनो। जर तुम्ही फिजिकली फिट नसाल तर तुमचा अभ्यास शून्य आहे, जर तुम्ही पॅरामिलिटरीची तयारी करत आहात। कारण अभ्यास कितीही केला आणि मेडिकल नाही तर फिजिकलमध्ये राहिलो ना मित्रांनो, काहीच फायदा होत नाही अभ्यासाचा, तुम्हाला सांगतो मी। तर आपला विषय आज सुरू करणार आहोत मी। तुम्हाला मेडिकलमध्ये सांगतो मी सर्वात पहिले की काय काय चेक होते, कोणते कोणते मेजर पॉईंट आहेत की ज्याच्यामधून फिट होणं खूप मुश्किल असते, की आपण आपल्याला हे पॉईंट असतील तर एसएससी जीडीची तयारी किंवा इतर पॅरामिलिटरी किंवा आर्मीची तयारी करावं की नाही करावं। तर मी तुम्हाला सर्व विषय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही आताच या व्हिडिओला लाईक शेअर करून घ्या मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी असेच डेली नवीन नवीन व्हिडिओ आणत राहतो। आणि आपल्या चॅनलवरती फक्त कामाचे व्हिडिओ येतात मित्रांनो, रिकामा व्हिडिओ एक पण येत नाही। तसेच खोटी माहिती कोणती प्रोव्हाइड केल्या जात नाही, एकदम खऱ्या ऑथेंटिक कंटेंट असते मित्रांनो आपला, तुम्हाला माहितच आहे। तर मला सपोर्ट करसान तुम्ही आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करसान, मी अशी आशा धरतो मित्रांनो। आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर मी मित्रांनो सांगतो तुम्हाला माझं मेडिकलमध्ये काय काय चेक झालेलं, कारण की माझं इकडे आर्मीचं मेडिकल झालेलं आहे, जे की मी फिट होतो 2019 मध्ये परमनंट आर्मीची भरती होती मित्रांनो ते। आणि दुसरं मेडिकल माझं एसएससी जीडीचं झालं होतं, म्हणतात मी टॅटू कोणला होता हातावर, त्याच्यामुळे मी अनफिट झालेलो होतो टॅटूमध्ये। विथ प्रूफ दाखवतो मित्रांनो तुम्हाला, खोटं काहीच नाही सांगत, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जर टॅटू असेल तर आताच रिमूव्ह करून घ्या, कारण की टॅटूचा पॉईंट हा क्लिअर होते मित्रांनो जर तुम्ही आता तयारी करत असाल आणि पुढे खूप टाइम आहे अधिक मेडिकलला वगैरे, तर तुम्ही टॅटू लेझर ट्रीटमेंटनी मी जसा क्लिअर केलेला आहे तुम्ही करू शकता। माझा पण थोडा थोडा दिसते आणखी, पण मेडिकल पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्टरनी की होऊन जाईल क्लिअर। तर तुम्ही पण तो टॅटू सध्या असेल हातावर तर सध्यापासून काढा। तुम्हाला जर असं वाटत असेल आपण पेपर निघते का बघू आणि मग काढू, तर तुम्ही खूप मोठी चूक करता मित्रांनो, कारण की तुम्ही जर तेव्हाच्या म्हणजे तेव्हा वेळ आहे असं गाय धरून जर तुम्ही तेव्हा काढसान तो टॅटू, तर तुम्हाला ते खूप भारी जाणार आहे। कारण की एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये कोणाचा टॅटू जात नाही, एकदम फेड असला तरच जाणार आहे। थोडासा डार्क जर असला ना जात नाही आहे 1-2 ट्रीटमेंट मध्ये, मला माहिती आहे मित्रांनो, मी 10+ ट्रीटमेंट केलेल्या आहेत, कारण की मी नेमकाच टॅटू कोणता होता हातावरती। तर दुसरा असा पॉईंट आहे मित्रांनो, ब्लेड मार्क्स, ज्याच्या हातावर ब्लेड मार्क्स आहेत आणि खूप डीप आहेत आणि खूप लय मोठे हातभर आहेत, त्यांनी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी एसएससी जीडीची तयारी करू नका, डायरेक्ट सांगतो। थोडेफार मार्क्स असतील तर चालून जाते, किंवा 2 किंवा 4 ब्लेड मारेल असतील समजा तर चालून जाते, 4 किंवा 5 बी, पण कोण डायरेक्ट एवढा इथून पासून इथपर्यंत हातभर ब्लेड मारलेले असतात मित्रांनो, ते ब्लेड अजिबात चालत नाही आहेत मित्रांनो। तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही ब्लेड मारेल असतील हातभर आणि तयारी करत असताल तर तुम्ही खूप मोठी चूक करता मित्रांनो, कारण की मी तुम्हाला खोटी आशा दाखवत नाही मित्रांनो, तुम्ही 100% अनफिट असाल जर हातभर ब्लेड मारलेले असतील तुम्ही, नाही तर 2-4 मध्ये फिट होता। जर समजा जर चुकून तुमच्या हाताला कुठून ब्लेड सारखे मार्क पडेल असतील आणि ते ब्लेड सारखे दिसत असतील, तर तुम्ही जर राईट हँडने रायटिंग करत असाल आणि ते लेफ्ट हँडवर असतील तर ते पकडतात की तुम्ही ना हातालाच मारले, मग तुम्हाला जे व्हॅलिड रिझन प्रोव्हाइड करणं पडते, किंवा मग कोर्ट केस वगैरे त्याचे खूप मोठे लोचे आहेत मित्रांनो। त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला, तुम्ही जर समजा जेवण्या हाताने लिहित असताल, म्हणजे उजव्या हातावर तुमच्या ब्लेडचे मार्क्स असतील, तर काही पण सांगू शकता तुम्ही, किंवा माझ्या इथं असं झालं आणि त्याच्यामुळे मला तिथं मार्क पडले, तर ते समजून घेऊ शकतात आणि रिमेडिकल मध्ये फिट करू शकतात। पण जर कधी तुम्ही जर समजा जेवण्या हाताने लिहिताना डाव्या हातावर ब्लेड मारलेला आहे किंवा काही पण लागेल आहे, ते ब्लेडचे मार्क पकडतात मित्रांनो। म्हणून तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही ब्लेड मारलेले असतील हातभर तर तयारी करू नका एसएससी जीडीची तुम्ही, आणि पॅरामिलिटरीची पण करू नका कोणत्याच, कारण की 100% अनफिट होणार आहे। त्याच्यानंतर आहे शरण्या हा असा रोग आहे मित्रांनो की तो बरा होते, म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे एक प्रकारचं, ते बरं होते। त्याची ट्रीटमेंट गोळ्या वगैरे घेतली, मलम वगैरे लावला त्याला, तर 2 महिन्यामध्ये ते क्लिअर होऊन जाते। जर तुम्हाला शरण्या असतील आता, तर आतापासून त्याची ट्रीटमेंट करा, कारण की आता सध्या खूप टाइम आहे
आणि ते अभ्यासासोबत तुमचं सर्व क्लिअर होऊन जाईल. शेरण्या म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे एक प्रकारचं मित्रांनो, त्याच्यावरती बरं होते. पण त्या पॉईंटमध्ये पण मुलं अनफिट होतात, म्हणून मी तो पॉईंट इथं महत्वाचा धरत आहे मित्रांनो. कारण की हे असे पॉईंट आहेत मित्रांनो जे तुम्ही क्लिअर करू शकता, म्हणजे मेजर पॉईंट आहेत पण क्लिअर करू शकता तुम्ही. म्हणून मी या पॉईंटचं डिस्कशन करत आहे आणि डायरेक्ट सांगतो कोणते कोणते पॉईंट असतील तर प्रॅक्टिस करू नका. तसेच कोड जर असेल मित्रांनो तर कोड बरा होत नाही. मला जर सांगत असेल कोणी याच्याजवळ जा त्याच्याजवळ जा, तर खरं सांगतो मित्रांनो कोड बरा होत नाही. कोडला थांबवल्या जाऊ शकते पण तो बरा होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो जर तुमच्या हातावर कोड असेल, थोडाफार असेल तर चालून जाते, एकदम मायनर असेल तर चालून जाते. पण खूप जर मोठा कोड असेल मित्रांनो तर रिअलिटी आहे, तुम्हाला सांगतो मी तयारी करू नका. थोडाफार कोड असेल नंतर तुम्हाला कुठला त्याच्यामध्ये आर्मीमध्ये म्हणजे आर्मीत लागल्यावर किंवा पॅरामिलिटरी मध्ये लागल्यावर तर मला माहिती नाही ठेवतात की नाही, पण सांगतो तुम्हाला मी जर थोडाफार असेल तर फिट करतात, पण जर समजा खूप जास्त असेल तर अनफिट करतात. त्याच्यानंतर मित्रांनो नंतरचा पॉईंट सांगतो मी तुम्हाला, नॉकनी हा म्हणजे मेजर पॉईंट आहे मित्रांनो. पण नॉकनी खूप बी पण बरा होते, कारण की नॉकनीचे एक्सरसाइज आहेत. तुम्ही जर म्हणसाल तर मी नॉकनीचे मला पण नॉकनी आहे मित्रांनो, पण नॉकनीचा पॉईंट मला 2 वेळा मेडिकल झालं पण भेटला नव्हता. पण तुम्हाला जर समजा काही एक्सरसाइज वगैरे लागत असतील त्याच्यात तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याच्या एक्सरसाइजचा एक व्हिडिओ टाकून देईल, म्हणजे शॉर्ट बनवून टाकून देईल, जेणेकरून मग तुम्हाला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. तर त्याच्यानंतर आहे आपला मित्रांनो पॉईंट कॅरी अँगल म्हणजे असे हात मित्रांनो बघून घ्या, माझे हात कसे आहेत, एकदम मधामध्ये थोडा गॅप आहे. तर असा गॅप पाहिजे मित्रांनो. जर तुमचे असे टेकत असतील मित्रांनो तर तो पॉईंट आहे, तो पॉईंट बरा होऊ शकतो मित्रांनो. तुम्ही लटकत जात जा, डिप्स मारत जा किंवा हातावर प्रेशर देत जा, पुलअप्स मारत जा, याने हा पॉईंट बरा होऊन जातो मित्रांनो. म्हणजे हा पॉईंट मेजर नाही आहे एवढा, कारण की बरा होते हा 6 महिन्यामध्ये तुम्हाला समजा फरक दिसते त्याचा. कारण की आता मेडिकलमध्ये 6 महिने टाइम आहे, 6 महिन्यामध्ये तुमचा पॉईंट क्लिअर होऊ शकतो. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला आतापासून तुम्ही जर समजा तुमच्या हाताला हात जोडत असतील, असे हे असं फिट आहे आणि हे असं म्हणजे पॉईंट भेटते, तर तुम्हाला सांगतो मी तर तुम्ही ते लटके वगैरेची प्रॅक्टिस केली पाहिजेत, कारण की हा पॉईंट असा आहे की क्लिअर होऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो मी आणखी एक पॉईंट सांगतो तुम्हाला, मूळव्याधचा पॉईंट असा आहे की तो आता जर असेल तुम्हाला तर ऑपरेशन वगैरे करून बरा होऊ शकतो, तिथं फिट होता. पण तिथं जर समजा मूळव्याधचा पॉईंट असा आहे मित्रांनो, तो ऑपरेशन वगैरे याने बरा होऊन जातो आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला कोणी म्हणणार नाही की मूळव्याध वगैरे होता की काय, असं तो पॉईंट म्हणजे क्लिअर होऊन जातो. तिथं तुम्हाला ओळखू येणार नाही आणि तुम्ही फिट होऊ शकता. तर तुम्हाला हे पॉईंट जे आहेत मित्रांनो, आणि हे सांगितले मी, हे खूप महत्वाचे मेन पॉईंट आहेत मित्रांनो. याच्यावरच SSCGD सर म्हणजे जास्त करून मुलं अनफिट होतात. तुम्ही जे पण मुलं अनफिट झालेले आहेत त्याची भेट घ्या, त्यांना याच्यामधलाच कोणता ना कोणता पॉईंट असेल त्याच्यामध्येच ते अनफिट झालेले असतील मित्रांनो. SSCGD मध्ये असे जास्त मेडिकल पॉईंट क्लिअर म्हणजे चेक होत नाहीत. जसं आर्मीमध्ये थोडं स्ट्रिक्ट मेडिकल होते ॲज कम्पेअर टू SSCGD. कारण की माझा आर्मीचं पण झालेलं आहे, ते परमनंट आर्मी 2019 ची शेवटची, ते माझी पहिली भरती होती मित्रांनो. त्याच्यामध्ये मी ग्राउंड काढलेलं होतं, त्याच्यामुळे माझं मेडिकल झालं होतं, फिट झालं होतं, मेरिटमध्ये कटलं होतं मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो मी कशामध्ये कटलेलो मागच्या वेळेस SSCGD मध्ये. हे बघा, हे जे आहे ना, हे ग्राउंड क्वालिफायचं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं क्वालिफाईड आहे मित्रांनो. तर इथं मी क्वालिफाय झालेलो ग्राउंड मध्ये, आणि मेडिकल दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला काय आहे. तर हे बघा, मेडिकल मध्ये दिलेलं आहे त्यांनी टॅटू ऑफ, हे माप आहे त्या टॅटूचं किती आहे तर, आणि हे वर पुढे लिहून दिलेलं आहे. तर हे मला रिमेडिकल साठी दिलेलं होतं त्यांनी. आणि रिमेडिकल जेव्हा अनफिट करतात ना मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो मी, रिमेडिकल जेव्हा अनफिट केलं तेव्हा व्हिडिओ वगैरे काढून त्यांनी सर्व हे इतकं मोठं लिहून दिलेलं होतं. आणि हे आहे ते रिमेडिकल अनफिटचं, हे बघून घ्या, इथं दिलेलं आहे मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये अनफिट, हे अनफिट. आणि हा टॅटू आहे लिहिलेला इथं. तर ते जे होतं मित्रांनो ते मी आता थोडंफार क्लिअर केलेलं आहे, थोडं दिसते मित्रांनो. पण त्याच्यावर थोडा म्हणजे आपण समजा केस वगैरे करू शकतो जर थोड्याचाच जर पॉईंट दिला तर. पण जर स्पष्ट दिसत असेल आणि सॅल्युटिंग हँडवर असेल तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे मित्रांनो. माझा लेफ्ट हँडवर आहे, आणि लेफ्ट हँडवर मित्रांनो म्हणजे आपल्या कोहणीपासून इथून पासून तर इथपर्यंतचं माप घेतात ते स्केलनी. आणि त्याच्यामध्ये जर समजा तुमचा जर 1/4 म्हणजे टॅटू आहे, लेफ्ट हँडवरची गोष्ट करत आहो मी, आणि ते पण या साईडनं नाही पाहिजेत मित्रांनो. या साईडनं जर असेल समजा इथं वगैरे असेल, जिथं दिसत नसेल तर तिथं चालून जाते. पण रिस्क कशाला घेता मित्रांनो, वेळ आहे तर काढून घ्या. कारण की सध्या वेळ आहे, वेळ गेल्यानंतर वेळ येत नसते मित्रांनो. कारण की मी पस्तावत आहे मित्रांनो तेव्हा मेडिकलमध्ये कडून. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की जेणेकरून तुम्ही पण अनफिट नाही झाले पाहिजे माझ्यासारखे. म्हणून हे जर पॉईंट असतील तर तुम्हाला आजच क्लिअर करून घ्या. आणि आणखी पण काही पॉईंट आहेत जसे कलर ब्लाइंडनेस, यांचे हे मेजर पॉईंट आहेत मित्रांनो. याची प्रॅक्टिस वगैरे करून होते म्हणतात, पण मी असं ऐकलंय फक्त, मी
काही तुम्हाला सांगत नाही की परफेक्ट कलर ब्लाइंडनेसचा पॉईंट क्लिअर होऊ शकतो की काय. तर कलर ब्लाइंडनेस मध्ये खूप मुलं अनफिट होतात, म्हणजे कलर ब्लाइंडनेस जेनेटिक असते म्हणतात. तर ते काही काही मेडिकल वाले दावा करतात की आम्ही कलर ब्लाइंडनेस पण ठीक करून देतो. पण मला काही असं वाटत नाही की कलर ब्लाइंडनेस वाले ठीक होऊ शकतात. पण जर होत असतील तर तुम्ही तिथं जाऊन बघून घ्यायचा एक वेळ, कारण की तुमचा फायदा जर होत असेल मित्रांनो तर ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. त्याच्या कसं 5-10 हजार जर जाऊन तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही कधी केला पाहिजे ते मित्रांनो. पण जर समजा 5-10 हजार बी जात असतील आणि फायदा होत नसेल तर ते करून की फायदा नाही. पहिले जर तुम्हाला समजा ते कोणासोबत बोलणं करून देत असतील नाही कलर ब्लाइंडनेस होता आणि तर खरोखर तुम्ही करायला पाहिजे, मी सांगतो ते. तर अशाच मित्रांनो आपल्याला सपोर्ट करत राहा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण की मी एकदम ऑथेंटिक कॉन्टेंटवर व्हिडिओ बनवत असतो आणि मी अशी आशा करतो की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करसान मित्रांनो आणि मला सपोर्ट करसान. तुम्ही मित्रांनो लाईक कमी करता आणि कमेंट जास्त करता, मी बघतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, आणि सबस्क्रायबर पण वाढत नाही आहेत फास्टली. जोपर्यंत मी मोटिवेशन म्हणजे मला जोपर्यंत मला मोटिव्ह आहे मित्रांनो तोपर्यंत मी व्हिडिओ बनत राहील. पण जेव्हा माझा मोटिवेशन खतम होईल मित्रांनो तेव्हा व्हिडिओ बनवणं बंद करून टाकेल, कारण की मला पण अभ्यास असते मित्रांनो. मी पण तयारीच करतो, मी पण एक्सपिरियन्स असा आहो तुमच्यासारखा. मला असं वाटते मुलांना माहिती मिळाली पाहिजे, कारण की मी पण अशी माहिती पहिले सापडत जात जाऊ कुठं की आपल्याला कशी माहिती भेटेल वगैरे. आणि ऑथेंटिक कॉन्टेंट कोणी प्रोव्हाइड करत नाही मित्रांनो. युट्यूबवरती खूप जण आहेत मित्रांनो की थंबनेल काय लावतात आणि अंदर व्हिडिओत काय असते, तर मी असं कोणतेही करत नाही. आता आजच्या थंबनेलमध्ये आपल्या युट्यूबवर म्हणजे याची गोष्ट होती मेडिकल पॉईंटची, तर आपण मेडिकल पॉईंटचे सर्व विषय घेतले, दुसरा इतर कोणताही विषय घेतला नाही पाहिजे, म्हणजे जेणेकरून मुलांचा पण टाइमपास नाही झाला पाहिजे मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला टॅटू वगैरे असेल तर आजच काढून घ्या, कारण की मी टॅटू मध्ये अनफिट झालेलो आहो, तुम्ही नाही झाले पाहिजेत. जर तुम्हाला समजा डॉक्टर वगैरे यांची काही टॅटू काढायचं जर समजा हे प्रोव्हाइड करायचं असेल तर मी सांगतो मित्रांनो अकोला वगैरेला आहे. तुम्ही जर जवळपास वगैरे जे असताल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. कॉन्टॅक्ट म्हणजे फोन नाही करायचा मित्रांनो, डायरेक्ट मेसेज करत जा व्हॉट्सअपवर, एकतर टेलिग्रामवर. मी फोन उचलत नाही मित्रांनो, कारण की त्याच्याबद्दल सॉरी, कारण की खूप फोन येतात, मुलं म्हणजे असं थोड्या रिझनवरून फोन लावतात मित्रांनो, त्याच्यामुळे मी जास्त फोन उचलत नाही अननोन नंबरवरचे. तुम्हाला सांगतो मी व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला हमखास रिप्लाय भेटून जाईल. आणि जर असेच जर व्हिडिओ लागत असतील तर काही विषय नवीन विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. मी तुम्हाला तिथं पण काही क्वेश्चनचे उत्तर देत असतो. आणि तुम्हाला जर आणखी याच्या व्यतिरिक्त कोणता मेडिकल पॉईंट असेल मित्रांनो तो विचारू शकता, त्याच्यावर पण मी सोल्युशन प्रोव्हाइड करीन. आणि समजा जर माझ्या समजा या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल तर तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये, मी आणखी त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.